नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर। मनुवादाच्या मुळावरती घातलेलं घाव म्हणजे आंबेडकर। कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर। इथल्या प्रत्येक शोषित, पीडित, वंचित घटकाचा आवाज म्हणजे आंबेडकर। कायरामाला घाम फोडणारा नाव म्हणजे आंबेडकर। त्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लावणारा नाव म्हणजे आंबेडकर। याच रायगडच्या पायथ्याशी, शिवरायांच्या गारद्याची हाक म्हणजे आंबेडकर। स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय म्हणजे आंबेडकर। संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर। तलवारच्या पातेने नाही तर पेनाच्या शाहीने क्रांती घडवणारा क्रांतिकार म्हणजे आंबेडकर। या मातीत घालेला बुद्ध जिवंत करून प्रथम स्वतः बोधिसत्व बनून आम्हाला बुद्धाचा मानवादी धम्म देणारा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर। ज्ञानाचे प्रतीक म्हणजे आंबेडकर। सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे आंबेडकर। फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे आंबेडकर। या आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणजे आंबेडकर। 9 कोटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर। समतेच्या रथाचा चाक म्हणजे आंबेडकर। शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर। वामनाच्या गाण्याचा सुरतार म्हणजे आंबेडकर। ज्यांच्या पिढ्यात फेडल्या जाणार नाहीत, त्यांचे उपकार ते नाव म्हणजे आंबेडकर। मरतालाही मुकत असेल माझ्या ते नाव म्हणजे आंबेडकर। जन्मताच कोरले मस्तकी माझ्या विद्रोही लेकरीन साहित्य प्रस्थापित असलेला धाक म्हणजे आंबेडकर। आज या 14 तळ्याला, कायरामाला, भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला आणि त्याच्या इथे भूमीच्या सागराला माझे प्रश्न आहेत। सांगशील का रे मनुवाद्या, मला भीम तुला कसा नडला होता? तुझ्या अमानवतेला छेद देत तसा एकटाच भिडला होता। सांगशील का रे कायरामा, माझी भीम तुझी पारी कसा चढला होता? अरे दानू रामा सोडून बोलला होता, किल्लात मारून इथले व्यवसायाच्या दरवाज्यावरती हात शिरला होता। तुझ्याच घाबरत्या बाप माझा कसा हातात उभा राहिला होता। सांगशील काय कायरामा, माझी भीम तुझी पायरी कसा चढला होता? सांगशील का रे मनच्या पुस्तका, म्हणजे भीमान तुला कसा झाला होता? सांगशील का रे मनच्या पुस्तका, म्हणजे भीमान तुला कसा झाला होता? याच रायगडच्या पायथ्याशी तुला जाळून माझ्या भारतांच्या अपांचा बदला कसा घेतला होता? माझ्या महात्यांच्या अम्मांचा बदला कसा घेतला होता? सांगशील का रे 14 तळ्या 6 डिसेंबर, सांगशील का रे 14 तळ्या माझा भीमाचा स्पर्श कसा होता? अरे घेतला तुला ओंजळीमध्ये तेव्हा तुझा आत्मा शांत झाला होता। ज्याला घेतला तुला ओंजळीमध्ये तेव्हा तुझा आत्मा शांत झाला होता। सांगशील का रे सागरा 6 डिसेंबर 1956 ला तुझा पाण्याचा स्तर कसा वाढला होता? रे भरती आली होती तुला की 9 कोटी लेकरांनी आपल्या बापासाठी आसमानचा पूर व्हायला होता। धन्यवाद। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।